नमस्कार, मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। अधिक महिन्यात अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात। आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत, त्यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणं। पण तुम्हाला माहीत आहे का, अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते, ती कशी भरावी, आई नसेल तर काय करावं, या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत। असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारे। आई आपल्या आयुष्यात, आईचं स्थान आपल्या आयुष्यात शब्दात मांडता येणार नाही, पण याच आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला एका विशेष काळात मिळते आणि तो काळ म्हणजे अधिक मास। आता आईची ओटी भरायला मिळतं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं, पण हे पुण्यदायक कार्य शास्त्रानुसार फक्त आणि फक्त अधिक महिन्यातच करायला मिळतं। तर 3 वर्षातील येणारा हा धोंड्याचा महिना आपल्याला महाराष्ट्रात नातेसंबंध जपण्याची किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते। ओटी भरणं म्हणजे नेमकं काय हे आधी बघूया। ओटी भरणं हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, सण समारंभात ही विधी करतो, पण याचा मूळ अर्थ काय ते आज आपण बघणार आहोत। तर एखाद्या सुवासिनीची किंवा गर्भवती स्त्रीची आपण ओटी भरतो तेव्हा तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि खण घातला जातो। आध्यात्मिक दृष्टिकोनातून ओटी भरणं हे गर्भधारणेचं प्रतीक म्हणजेच मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं। स्त्रीच्या पोटातील सर्जनशील शक्तीचा, तिच्यातील दैवत्वाचा हा एक प्रकारचा सन्मान असतो। आपल्या संस्कृतीत स्त्रीला शक्ती रूप मानले जातं। ओटी भरून आपण तिच्यातील त्या शक्तीला वंदन करतो। आता मुख्य प्रश्नाकडे वळूया। शास्त्र असं सांगतं की विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरू नये। मग फक्त अधिक मासातच हा नियम का बदलतो, यामागील खूप भावनिक आणि आध्यात्मिक कारण आहेत। आता विवाहित मुलीसाठी तुमच्या आईने तुमचं कन्यादान करून जगातील सर्वात मोठं दान केलेलं असतं। स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्यांच्या घरी सोपवणं हा खूप मोठा त्याग आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मास हा सर्वोत्तम काळ मानला जातो। याशिवाय असं मानलं जातं की अधिक मासात आईची ओटी भरताना मनात हा भाव असावा की पुढच्या जन्मी सुद्धा मला याच आईची पोटी जन्म मिळू दे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, आईच्या पोटात मुलगी स्वतः 9 महिने राहिले असते आणि ज्या उदरातून आपला जन्म झाला त्या उदराची म्हणजे ओटीची पूजा करणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं। म्हणूनच या महिन्यात आईचा सन्मान करून तिला साडी चोळी देऊन तिचा आशीर्वाद घेणे हे सौभाग्यकारक मानले जाते। आता अनेकाच्या मनात हा प्रश्न पडला असेल की सासू ही सुद्धा आईच असते, मग तिची ओटी का भरू नये? तर याचं कारण आपल्याला परंपरेत दडलेलं आहे। लग्नानंतर जेव्हा सून पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू तिची ओटी भरते। याचा अर्थ असा की सासू त्या मुलीला या घरातील संपूर्ण जबाबदारी तिच्या ओटीत टाकत आहे। सासूकडून मिळालेला हा आशीर्वाद किंवा या जबाबदारी ओटीत भरून परत द्यायची नसते, तो आशीर्वाद आपण आयुष्यभर जपायचा असता। म्हणून अधिक महिन्यात सासूची ओटी भरवण्याऐवजी आईला प्राधान्य मिळलं जातं। आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया। ज्यांना आई नाही त्यांनी काय करावे? तर त्यांनी आई तुळजाभवानीची किंवा आपली जे कुलदैवत आहे त्यांची ओटी भरू शकतात, तरीसुद्धा चालतो, तरीसुद्धा आपल्याला आपल्या आईचा आशीर्वाद मिळतो। तर चला आता वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे। तर ओटी कशी भरावी, आईला काय द्यावं? तर ओटी भरताना काही साध्या गोष्टीचा भान असावं। आईचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू लावावं। ओटीच्या साहित्यात तांदूळ, सुपारी, हळदी कुंकू, नारळ आणि खण किंवा साडी असावी। सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आईला या दिवशी वस्त्रदान करणं खूप शुभ मानले जातं। जर तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल तर काही हरकत नाही, नसेल तर एक ब्लाऊज पीस आणि नारळ देऊनही तुम्ही आईची ओटी भरू शकतात। तुमची भावना महत्त्वाची आहे, वस्तूची किंमत नाही। मग तिला सन्मानाने नमस्कार करा आणि तिचा आशीर्वाद घ्या। तर अधिक महिन्यातील अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात। आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत, त्यातील ही एक महत्त्वाची परंपरा आहे आईची ओटी भरणे। तर
ओटी भरताना आपण आईला साडी, नारळ, फळ किंवा एखादं छोटंसं गिफ्ट दिलं तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. कारण वस्तूपेक्षा तिला महत्त्व असतं ते आपल्या प्रेमाचं आणि आपुलकीचं. आईचं आयुष्यभर आपल्या मुलीसाठी खूप काही करत असते, त्यामुळे तिने केलेली ही छोटीशी गोष्ट तिच्या मनाला खूप मोठा आनंद देते. असं मानलं जातं की अधिक महिन्यातील आईवडिलांचा सन्मान केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण राहतं. त्यामुळे या पवित्र महिन्यात आईला वेळ द्या, तिचे आशीर्वाद घ्या आणि तिच्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.